स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये. प्रेम आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. मी साडी ठीक दिसते ना? आजींना आवडेल ना? आदित्य म्हणतो, हो छान दिसते, आजींना नक्कीच आवडशील. संजू मनात म्हणाली, किती खडूस आहे हा, नीट कौतुकही करू शकत नाही. थोड्याच वेळात दोघे खन्ना विलामध्ये पोहोचले. खन्ना विला दिसायला खूपच सुंदर होता. दोघेही एकत्र आत गेले. आजी आज खूप आनंदात होत्या. आदित्यने त्यांना आधी सांगितले होते की तो उद्या लग्न करणार आहे. आजींना याबद्दल काहीच हरकत नव्हती. उलट आदित्य लग्नासाठी तयार झाला आहे याचाच त्यांना सर्वाधिक आनंद होता. आजी आणि अदिती दोघीही त्यांची वाट पाहत होत्या. संजू आज येताच आजी तिच्याकडे पाहतच राहिल्या. संजू दिसायलाही खूप सुंदर होती. शिवाय पहिल्यांदा सासरी येताना तिने साडी नेसली होती. ही गोष्टही त्यांना खूप आवडली. संजूने सर्वप्रथम आजींच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग अदितीला भेटली. अदिती तर इतकी आनंदी झाली की ती थेट संजूच्या गळ्यात पडली. संजूलाही सर्वांना भेटून खूप छान वाटत होते. आदित्यने संजूबद्दल आजींना सर्व काही सांगितले होते. तिच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर तिच्या काका काकूंनी तिची संपत्ती हडपली आणि तिलाही घराबाहेर काढले. त्यामुळे या जगात संजूचे कोणीच नाही हेही त्याने सांगितले होते. आजींनी संजूला थोडेफार प्रश्न विचारले. आधुनिक विचारांची असूनही ती आपल्या परंपरा आणि संस्कृतीला मान देते ही गोष्ट त्यांना विशेष आवडली. सर्वांनी एकत्र बसून रात्रीचे जेवण केले. जेवण झाल्यावर आजी म्हणाल्या, आदू संजूला घर दाखव, उद्यापासून तिला इथेच राहायचे आहे. हो आजी, आदित्य म्हणाला. आदित्य आणि आजी जेवणानंतर आपापल्या खोलीत निघून गेल्या तर आदित्य संजूला घर दाखवू लागला. सर्वप्रथम त्याने तिला स्वतःची खोली दाखवली. ती खूप मोठी होती. बेडरूमला जोडलेला एक स्विमिंग पूलही होता. आदित्यची खोली संजूला खूप आवडली कारण तिला पोहण्याची विशेष आवड होती. ती काही वेळ स्विमिंग पूलजवळ बसून पाण्याशी खेळत राहिली. आदित्य मात्र तिच्याकडेच टक लावून पाहत होता. संजूच्या चेहऱ्यावरचे ते निरागस हास्य पाहून त्याच्याही ओठांवर नकळत हसू उमटले. तेवढ्यात संजूचा फोन वाजला. ती फोन उचलण्यासाठी उठली पण तिचा तोल गेला आणि ती थेट स्विमिंग पूलमध्ये पडली. आदित्यला माहीत नव्हते की संजूला पोहता येते. तो घाबरून लगेच पाण्यात उतरला आणि तिच्या कमरेला आधार देत तिला धरून उभे केले. संजू, तू ठीक आहेस ना? त्याने काळजीने विचारले. हो, पण तुम्ही का भिजलात? संजूने त्याला विचारले. तो तिला म्हणाला, मला वाटलं तुला पोहता येत नसेल म्हणून मी घाबरलो. दोघी एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. मला पोहता येते, संजू हळूच म्हणाली. आदित्यच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. दोघेही पूर्णपणे भिजले होते आणि एकमेकांच्या अगदी जवळ उभे होते. संजू इतकी जवळ असल्याने आदित्य तिच्या सहवासात हरवत चालला होता. नकळत तो तिच्या ओठांकडे झुकू लागला. नकळत संजूनेही अलगद डोळे मिटले. क्षणभरासाठी दोघेही आपल्या भावनांमध्ये गुंतून गेले. दोघेही एकमेकांना किस करत होते. त्यांना याचंही भान नव्हतं की ते दोघे स्विमिंग पूलमध्येच किती वेळ आहे. वेळ कसा गेला त्यांना कळलेच नाही. अखेर दोघांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तेव्हा दोघे वेगळे झाले. त्यांना आपल्या वागण्याची जाणीव होताच दोघांनाही थोडे अवघडल्यासारखे वाटले. आदित्य म्हणाला, तू वॉशरूममध्ये जाऊन कपडे बदल, मी अदितीचे कपडे घेऊन येतो. ठीक आहे, संजूने मान हलवली. आदित्य लगेच अदितीकडून काही कपडे घेऊन आला आणि संजूला दिले. तो स्वतःही कपडे बदलण्यासाठी तिथून निघून गेला. त्यानंतर तो संजूला तिच्या घरी सोडायला गेला. परतीच्या प्रवासात दोघांपैकी कोणीच काही बोलत नव्हते. काही वेळाने आदित्य शांतता मोडत म्हणाला, उद्या सकाळपर्यंत लग्नाचा जोडा आणि बाकी सर्व सामान येईल. आजींची इच्छा आहे की कोर्ट मॅरेज नंतर मंदिरात विधिवत लग्न व्हावे. त्यासाठीची सगळी तयारी मी केली आहे. मी तुझ्यासाठी गाडी पाठवीन. तू आणि तुझी मैत्रीण एकत्र येऊ शकता. आणखी कोणाला बोलवायचे असेल तर त्यांनाही बोलाव. यावर संजू काहीच बोलली नाही. दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरली. आदित्यने रेडिओ सुरू केला. गाणं सुरू झालं. दिल इबादत कर रहा है, धड़कने मेरी सुन,
तुझको मैं कर लूँ हासिल लगी है यही धुन. गाणे सुरू होते आणि दोघे आपल्या विचारांमध्ये हरवले होते. गाणे ऐकता ऐकता ते कधी संजूच्या घरी पोहोचले त्यांनाच कळले नाही. संपूर्ण प्रवासात संजू कारच्या खिडकीबाहेर पाहत बसली होती, तर आदित्य चोरट्या नजरेने तिच्याकडेच पाहत होता. संजूला तिच्या घरी सोडून आदित्यही तिथून निघून गेला. आज आदित्य आणि संजू लग्न करत होते. सकाळी आदित्यने संजूच्या घरी लग्नाचा जोडा आणि बाकीचे दागिने पाठवले होते. आजी आणि अदिती थेट मंदिरातच येणार होत्या. संजू, निशा, आदित्य आणि रितेश आधी कोर्टात जाऊन लग्नाची नोंदणी करणार होते आणि त्यानंतर मंदिरात जाणार होते. आदित्य आणि रितेश संजूच्या येण्याची वाट पाहत होते. संजू ही घरातून निघाली होती. थोड्याच वेळात एक कार येऊन थांबली. सर्वप्रथम निशा त्यातून खाली उतरली आणि तिच्या मागोमाग संजू उतरली. रितेश आणि आदित्य दोघेही त्यांच्याकडे पाहतच राहिले. दोघीही अतिशय सुंदर दिसत होत्या. रितेशला निशाला इथे पाहून खूपच धक्का बसला. संजू आणि निशा एकमेकींच्या मैत्रिणी आहेत हे त्याला माहीतच नव्हते. निशालाही कधी वाटले नव्हते की तिची इथेही रितेशशी भेट होईल. आदित्य देखील आज खूप देखणा दिसत होता. त्याला अशा प्रकारचे कपडे घालण्याची सवय नव्हती, पण आजीच्या हट्टामुळे त्याला ते कपडे घालावे लागले होते. रितेश आणि निशा मात्र एकमेकांकडेच पाहत होते. चौघेही आत गेले. सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या आणि मंदिराकडे रवाना झाले. त्यांचे लग्न शिव मंदिरात होणार होते. काही वेळात सर्वजण मंदिरात पोहोचले. आजी, अदिती आणि रितेशचे आई वडील आधीच तिथे आले होते. अदिती देखील खूप गोड दिसत होती. विधिवत लग्न सोहळा सुरू झाला. या क्षणी संजूला तिच्या वडिलांची खूप आठवण येत होती. आदित्यने मंगळसूत्र अगदी साधे निवडले होते, जेणेकरून कोणालाही ते मंगळसूत्र असल्याचे सहज लक्षात येणार नव्हते. त्यामुळे संजूला ते वारंवार काढण्याची आणि घालण्याची गरज पडणार नव्हती. लग्न सोहळा पूर्ण झाल्यानंतर संजू आणि आदित्यने सर्वांचे आशीर्वाद घेतले. ते रितेशच्या आई वडिलांनाही भेटले. त्यानंतर सर्वजण खन्ना विलाकडे निघाले. आजींनी अतिशय प्रेमाने संजूचे स्वागत केले. निशा देखील संजू सोबत खन्ना विलामध्ये आली होती. सर्वप्रथम संजूने कलश ढकलला आणि कुंकवात पाय ठेवून घरात प्रवेश केला. ते सर्वजण आत येत असतानाच आजींनी दोघांनाही थांबवले. त्या म्हणाल्या, नाही, आधी नववधूला उचलून मंदिरात घेऊन जा आदू, मग ती पूजा करेल, समजलं? आदित्यला माहीत होते की आजीशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे त्याने थेट संजूला आपल्या हातात उचलून घेतले. आजींच्या सांगण्यानुसार सर्वप्रथम कुंकू लावलेल्या हातांचे ठसे मंदिराच्या भिंतीवर उमटवले गेले. त्यानंतर संजूने मंदिरात पूजा केली आणि मग सर्वजण आपापल्या खोलीत निघून गेले. निशा देखील तिच्या घरी परतली. उरलेल्या सर्व पारंपरिक विधींना आदित्यने नकार दिला होता. आजींनीही याबाबत हट्ट धरला नाही. रितेश देखील घरी निघून गेला. संजूने आदित्यची खोली कालच पाहिली होती. ती थेट बाथरूममध्ये गेली आणि कपडे बदलून साध्या पोशाखात बाहेर आली. त्या साध्या कपड्यांमध्ये ती आदित्यला खूपच गोड दिसत होती. तिचे पाय दिसत होते आणि नकळत आदित्यचे लक्ष त्यांच्याकडे जात होते. मग आदित्यनेही आपले कपडे बदलले. दोघांनाही काय बोलावे किंवा काय करावे हे समजत नव्हते. आजींनी आज आदित्यला ऑफिसमध्ये जाण्यास मनाई केली होती. त्यामुळे तो कुठेही जाऊ शकत नव्हता. संजू म्हणाली, तुम्ही म्हणाला होता की पुढे मला काय करायचे आहे ते नंतर सांगाल. आदित्य क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. आज पहिल्यांदाच संजूने स्वतःहून संवाद सुरू केला होता. हो, आदित्य म्हणाला, उद्या आपण दोघे दिल्लीला जाणार आहोत. मी आजींना आधी सांगितले आहे की आपण हनीमूनसाठी जात आहोत. काय? मी दिल्लीहून पळून मुंबईला आले आहे आणि तुम्हाला वाटतं की मी पुन्हा दिल्लीला जावं? संजू चकित होत म्हणाली,
हो, बघ काही दिवसांनी आशिष सोबत पिया देखील मुंबईत येईल. त्यांना कधीतरी कळणारच आहे की तू मुंबईत आहेस. म्हणून त्यांना कळण्याआधी तू दिल्लीला जा आणि असे दाखव की तुला काहीच माहिती नाही. जणू तू आजच अमेरिकेतून तुझ्या वडिलांना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी आली आहेस आणि तुला आशिष आणि पियाच्या नात्याबद्दलची काहीच माहिती नाही असे दाखवायचे आहे. आशिष समोर तुला स्वतःला बळी ठरल्यासारखे दाखवायचे आहे. जणू तुला कोणीच कळवले नव्हते की तुझ्या वडिलांचे निधन झाले आहे. तसेही तुझी सर्व संपत्ती तुझ्या पहिल्या मुलाच्या नावावर आहे. पण मूल होईपर्यंत त्या सर्व मालमत्तेवर तुझाच अधिकार आहे. म्हणून कंपनीवर नियंत्रण मिळवणे तुझ्यासाठी फार कठीण जाणार नाही. तुझे काका काकू तुझे लग्न लवकरात लवकर लावून द्यायचे का पाहत आहेत माहीत आहे का तुला? संजूने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. आदित्य म्हणाला, कारण तुझं मूल जन्माला यावं आणि मग तुला संपवता यावं अशी त्यांची योजना आहे. संजू म्हणाली, पण एक गोष्ट मला समजली नाही. बाबा ती सर्व मालमत्ता थेट माझ्या नावावरही करू शकले असते. मग त्यांनी ती माझ्या मुलाच्या नावावर का केली? आदित्य सिरियस होत म्हणाला, कदाचित तुझ्या वडिलांना सत्य समजले असेल म्हणून त्यांनी वारसदार बदलला. म्हणजे? संजूने नकळून विचारले. जर त्यांनी सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केली असती तर त्या लोकांनी तुला मारून टाकले असते आणि नंतर ती सर्व मालमत्ता आपोआप तुझ्या काकांच्या नावावर गेली असती. पण आता ते तसे करू शकत नाहीत. तुझे पहिले मूल म्हणजे आधी तुझे लग्न होईल. तुझ्या आयुष्यात असा कोणी असेल जो तुझं आणि तुझ्या मुलाचं संरक्षण करू शकेल. त्यामुळेच त्यांनी सर्व मालमत्ता तुझ्या पहिल्या मुलाच्या नावावर केली आणि त्यात एक विशेष अटही ठेवली आहे. मूल होण्यापूर्वी तुला काही झाले तर संपूर्ण मालमत्ता ट्रस्टकडे जाईल आणि जोपर्यंत ते मूल 21 वर्षाचे होत नाही तोपर्यंत तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही त्या मालमत्तेवर हक्क मिळणार नाही. म्हणूनच तुझे काका काकू तुझे लग्न लवकर व्हावे यासाठी इतके प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच आपण उद्या दिल्लीला जाणार आहोत. हे ऐकून संजू मात्र सुन्न झाली. ती काहीच बोलली नाही. आदित्य, उद्या संध्याकाळची फ्लाईट आहे. संजूने हलकेच उत्तर दिले. ती जाऊन बेडवर झोपली आणि आदित्यही आपल्या बाजूला येऊन झोपला. संजू उठत म्हणाली, आपण दोघेही बेडवर? आदित्य शांतपणे म्हणाला, मधोमध उशा ठेव. बेड खूप मोठा आहे. संजूने दोघांच्या मध्ये उशांची एक भिंत तयार केली. एका बाजूला संजू आणि दुसऱ्या बाजूला आदित्य झोपला. संजू खूप थकली होती त्यामुळे तिला लगेचच झोप लागली. काही वेळाने आदित्यलाही झोप लागली. मात्र रात्री अचानक त्याच्या छातीवर काहीतरी वजन असल्याची जाणीव त्याला झाली आणि त्याची झोप उघडली. त्याने डोळे उघडून पाहिले तर मधल्या सगळ्या उशा खाली पडल्या होत्या आणि संजू त्याला बिलगून झोपली होती. क्षणभर त्याला काही समजले नाही की काय करावे. त्या क्षणी संजू एखाद्या निष्पाप लहान मुलीसारखी दिसत होती. त्याने तिला जागे केले नाही. उलट तिला व्यवस्थित पांघरून देत तोही शांतपणे झोपून गेला. सकाळी आदित्यची झोप उघडली तेव्हा त्याला संजू स्वतःच्या मिठीत असल्याचे जाणवले. संजूची झोप मोडू नये म्हणून आदित्यने तिला अतिशय सावधपणे बाजूला झोपवले आणि तो जिममध्ये निघून गेला. थोड्याच वेळात संजूलाही जाग आली. इकडे तिकडे पाहिल्यानंतर तिला आठवले की तिचे लग्न झाले आहे आणि ती आता तिच्या घरी नाही. ती उठली आणि घाईघाईने बाथरूममध्ये गेली. बाहेर येण्यासाठी तयार होत असतानाच तिच्या लक्षात आले की घाईत ती कपडे घ्यायचेच विसरली होती. तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, शिट, आता काय करू? तिने बाहेर डोकावून पाहिले. खोलीत कोणीच नव्हते. आत आदित्यचा एक शर्ट ठेवलेला होता. संजूने तोच घातला. संजू बाहेर येऊन स्वतःचे कपडे घेऊन पुन्हा जाणार होती. तेवढ्यात आदित्य जिममधून परत खोलीत आला. संजूच्या अंगावर स्वतःचा शर्ट आणि तिच्या हातात कपडे पाहून त्याला सर्व समजले की काय झाले. तो हळूहळू तिच्याकडे जाऊ लागला. संजू त्याला जवळ येताना पाहून मागे मागे सरकू लागली. तेवढ्यात तिचा तोल गेला. ती पडणार इतक्यात त्याने तिला पकडले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिले.
आदित्य पुढे सरकला आणि त्याने अलगद तिच्या कपाळावर चुंबन घेतले. संजूचे डोळे आपोआप मिटले गेले. आदित्यची नजर तिच्या ओठांवर गेली. संजूने स्वतःचे ओठ हलकेच दाबून धरले होते. संजूने तोंडाने दाबलेल्या तिच्या ओठांवर आदित्यची नजर पडते. ते पाहून आदित्यचा घसा कोरडा पडत होता. आदित्य त्या ओठांकडे पाहत म्हणतो, इतकी मेहनत करू नकोस, ते काम माझं आहे, असं म्हणत तो संजूचे ओठ आपल्या ओठांमध्ये घेतो आणि तिला चुंबन देऊ लागतो. हे सगळं इतकं पटकन घडलं की संजूला काही कळलंच नाही. आदित्य तिला खूप वेळ सोडत नाही. तो तिला खूप पॅशनेटली किस करत होता. जेव्हा संजूला श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हाच तो तिला सोडतो. त्याने सोडल्यावर संजू सरळ चेंजिंग रूममध्ये पळून जाते. आदित्य मात्र काही वेळ तिथेच उभा राहून आत्ताच घडलेल्या प्रसंगाचा विचार करत राहिला. त्याला जाणवत होती की तो पुन्हा एकदा भावनांच्या त्या मार्गावर चालू लागला आहे जिथे काही वर्षांपूर्वी त्याला मोठी ठेच लागली होती. त्याला समजत नव्हते की नेमके काय करावे. काही वेळाने संजू ड्रेसिंग रूममधून बाहेर आली. आदित्य पुन्हा तिच्याकडे पाहतच राहिला. संजूने लाल रंगाची नाजूक साडी नेसली होती. तिचे मोकळे केस, कानातील झुमके, हातातील चुडा, भांगेतील कुंकू, गळ्यातील मंगळसूत्र आणि पायातील नाद करणाऱ्या पैंजणांमुळे ती खूपच सुंदर दिसत होती. आदित्यचे तिच्याकडून लक्षच हटत नव्हते. तेवढ्यात दारावर टकटक झाली. अदिती आत आली. संजूकडे पाहत ती म्हणाली, वहिनी, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. जणू एखादी अप्सरा पृथ्वीवर उतरली आहे. अदिती आली आणि संजूला सोबत घेऊन खाली निघून गेली. आदित्य मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. काही वेळाने तोही तयार होण्यासाठी गेला. संजू खाली येऊन देवघरात जाऊन देवपूजा करते. आजी तिला म्हणाल्या, आज तुझी पहिली स्वयंपाकघराची रीत आहे. काहीतरी गोड बनव, बाकीचे पदार्थ दुसरे कोणीही बनवेल. संजू म्हणाली, आजी, मी सगळंच बनवते, मला स्वयंपाक करता येतो. आजी हसत म्हणाल्या, तुझी इच्छा, तसेही फक्त आजच तुला स्वयंपाक करायचा आहे. त्यानंतर संजू स्वयंपाकघरात गेली. तिने गाजराचा हलवा, खीर आणि घरातील सर्वांच्या आवडीचे इतर पदार्थ बनवले. थोड्याच वेळात तिने सर्व जेवण डायनिंग टेबलवर मांडले. तेवढ्यात आदित्यही खाली आला. इतके पदार्थ पाहून तो म्हणाला, आज एवढं सगळं? आजी म्हणाल्या, हो, आज सुनेची पहिली स्वयंपाकघराची रीत आहे ना. आदित्य काही बोलला नाही. सर्वजण जेवणासाठी बसले. आजी म्हणाल्या, संजू बाळा, तूही आमच्यासोबत बस. संजूही सर्वांसोबत बसली. जेवण झाल्यानंतर आजींनी संजूच्या गळ्यात सोन्याचा एक हार घातला. त्या म्हणाल्या, हा आमच्या घराण्याचा वारसा हक्काचा हार आहे. आधी मी तो आदूच्या आईला दिला होता. ती आज असती तर तिनेच तुला दिला असता. संजूने तो हार स्वीकारला. तिला माहीत होते की हा फक्त हार नव्हता, तर आजींनी तिच्यावर ठेवलेला विश्वास आणि एक जबाबदारी होती. आजी मग आदित्यकडे वळून म्हणाल्या, आदू, तू संजूला काय देणार आहेस? आदित्य म्हणाला, मी तिला नंतर देईन. काही वेळाने सर्वजण आपापल्या खोलीत गेले. खोलीत आल्यावर आदित्यने एक फाईल संजू समोर ठेवली. हे तुझ्यासाठी. संजूने ती उघडून पाहिली. ते काही कागदपत्रे होते. ती पाहून आश्चर्यचकित झाली. त्यात मिश्रा इंडस्ट्रीजचे 30% शेअर्स तिच्या नावावर होते. हे? ती अविश्वासाने म्हणाली. आदित्य म्हणाला, तुझ्या वडिलांच्या निधनानंतर कंपनीतील 45% शेअर्स तुझ्या नावावर आले, पण कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी तुला 51% शेअर्सची गरज आहे. उरलेले भागीदारक तुझी साथ देणार नाहीत. तुझ्या काकांनी त्यांना आधीच आपल्या बाजूला वळवले आहे. म्हणून मी हे 30% शेअर्स विकत घेतले. जर मी ते घेतले नसते तर तुझ्या काकांनी ते विकत घेतले असते आणि मग कंपनीत कोणताही निर्णय घेणे तुझ्यासाठी जवळजवळ अशक्य झाले असते. पण आता तुझ्याकडे 75% शेअर्स आहेत, म्हणून कंपनीवरील नियंत्रण तू सहजपणे आपल्या हातात घेऊ शकतेस. हे ऐकून संजू खूप आनंदी झाली. आनंदाच्या भरात तिने आदित्यला मिठी मारली. आदित्यनेही तिला अलगद आपल्या मिठीत सामावून घेतले. काही वेळानंतर आदित्य आणि संजू खरेदीसाठी बाहेर गेले. त्यांनी दिल्लीला जाण्याचा बेत 2 दिवसांसाठी पुढे ढकलला होता.
आदित्यला रक्षाबंधन साजरे करून मग जायचे होते, त्यामुळे त्याला अदितीसाठी भेटवस्तू घ्यायची होती, तर संजूलाही काही खरेदी करायची होती. आज रक्षाबंधन होते, त्याची सर्व तयारी संजूने केली होती. या काही दिवसात संजू आणि अदिती खूप जवळ आल्या होत्या. दोघींनी मिळून छान तयारी केली होती आणि अदिती आज खूप छान तयार झाली होती. सकाळी अदितीने सर्वप्रथम आदित्यला राखी बांधली. रितेश देखील राखी बांधून घेण्यासाठी आला होता. रितेश अदितीला स्वतःची बहीणच मानत होता, त्यामुळे दरवर्षी अदिती त्यालाही राखी बांधत असे. आदित्य अदितीसाठी खूप साऱ्या भेटवस्तू घेऊन आला होता आणि रितेश देखील. आदित्य तिला म्हणाला, तुला जे काही हवे असेल ते तू माझ्याकडे मागू शकतेस. अदिती म्हणाली, मला तुमच्याकडून आणि वहिनीकडून दोघांकडून काहीतरी हवं आहे. अदितीचे बोलणे ऐकून संजू ही आश्चर्यचकित झाली. संजू म्हणाली, जर माझ्या हातून शक्य असेल तर मी नक्की देईन. अदिती म्हणाली, दादा, पुढच्या वर्षी मला पुढील शिक्षणासाठी न्यूयॉर्कला जायचे आहे. आदित्यला कधीच वाटत नव्हते की त्याची बहीण त्याच्यापासून दूर जावी, पण तो आपल्या बहिणीला रोखूही शकत नव्हता. थोडा विचार करून तो तयार झाला. ठीक आहे. आदित्य म्हणाला, आता तुला तुझ्या बहिणीकडून काय हवं आहे? अदिती हसत म्हणाली, मला बाळ हवं आहे. माझ्या बहिणींनी लवकरात लवकर मला आत्या बनवावं असं वाटतं. अदितीचे हे बोलणे ऐकून संजू आणि आदित्य दोघेही आश्चर्यचकित झाले. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. अदिती पुन्हा म्हणाली, मी न्यूयॉर्कला जाण्यापूर्वी एक आनंदाची बातमी ऐकायची आहे. आता संजूला काय करावे ते समजले नाही. तिने फोनचे कारण सांगितले आणि तिथून निघून गेली. आदित्यला संजूचे असे निघून जाणे आवडले नाही. त्यालाही समजत नव्हते की तो असे का वागत होता. या 2 दिवसातच त्याला संजूची सवय झाली होती. तो समजू लागला होता की ज्याला तो केवळ आकर्षण समजत होता ते त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. तो जेव्हाही संजूकडे पाहायचा तेव्हा त्याला तिच्याजवळ जावेसे वाटायचे, मात्र तो नेहमी स्वतःवर नियंत्रण ठेवत असे. कुठेतरी संजूलाही आदित्यची सवय झाली होती. तिने आजींकडून अनेकदा आदित्यच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर आदित्य पूर्णपणे बदलला होता. पूर्वी तो असा नव्हता, पण अगदी लहान वयातच साऱ्या जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावर आल्या होत्या. तो आपल्या बहिणीवर, अदितीवर खूप प्रेम करत होता, अगदी स्वतःच्या मुलीसारखे. दोघेही आता हळूहळू एकमेकांना समजू लागले होते. सकाळी जेव्हा जेव्हा संजूची झोप उघडायची तेव्हा ती स्वतःला आदित्यच्या मिठीतच पाहायची. आदित्यलाही संजूला मिठीत घेऊन झोपल्यावर एक वेगळा शांततेचा अनुभव मिळत होता. उद्या ते दोघे दिल्लीसाठी निघणार होते. संजूने स्वतःची आणि आदित्यची सर्व सामानाची पॅकिंग करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी ते मुंबईहून निघाले. दुपारी 3 वाजेपर्यंत ते दिल्लीलाही पोहोचले. आदित्य एका हॉटेलमध्ये थांबणार होता. सर्वप्रथम त्याने संजूला मिश्रा मेन्शन्समध्ये सोडले. संजू कारमधून उतरून जाणार इतक्यात आदित्यने तिला जवळ ओढले आणि आपल्या मिठीत घेतले. संजूलाही त्याच्या मिठीत एक वेगळाच आदर आणि शांतता जाणवत होती, म्हणून तिने स्वतःला त्याच्यापासून दूर केले नाही. आदित्यने तिच्या कपाळावर हलके चुंबन घेतले. तो म्हणाला, स्वतःची काळजी घे. माझी गरज पडली तर मला लगेच फोन कर. संजू म्हणाली, हो, आणि कारमधून उतरली. मिश्रा मेन्शनकडे पाहत तिने एक खोल श्वास घेतला आणि ती आत चालू लागली. तिचे काका काकू म्हणजेच अजय आणि दिव्या त्यावेळी घरी नव्हते. पिया घरात एकटी असल्यामुळे तिने आशिषला घरी बोलावले होते. थोड्याच वेळापूर्वी आशिष तिथे आला होता. संजू घराबाहेरूनच आपल्या वडिलांना हाक मारण्याचा अभिनय करू लागली. तिला माहीत नव्हते की आशिषही तिथे उपस्थित आहे. बाबा, बाबा, कुठे आहात असे म्हणत ती घरात शिरली. आशिषने बाहेरूनच संजूचा आवाज ओळखला. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटला, पण लगेच त्याला ती छायाचित्रे आठवली. पियानेही संजूच्या आवाजाला ओळखले. तिलाही समजत नव्हते की आता काय करावे. तिच्या माहितीनुसार संजूला परत यायला अजून 1 वर्ष बाकी होते.
आशिषला समजत नव्हते की संजू आपल्या वडिलांना का हाक मारते आहे, कारण त्याच्या मते तिला सर्व काही माहिती आहे. त्या क्षणी आशिषला संजूचा खूप राग आला. त्याला वाटत होते की आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतरही संजू घरी आली नाही. त्यामुळे त्याला असे वाटू लागले होते की तो ज्या संजूला ओळखत होता ती ही संजू नाही. जी मुलगी आपल्या वडिलांसाठी परत आली नाही ती त्याच्या प्रेमाची पात्रच नाही असे त्याला वाटू लागले होते. तर आता आशिष आणि संजू एकमेकांच्या समोर आल्यावर काय होईल हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.